गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत्त सन्नी आहारे, गुणजीवापज्यति पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया, झाणावियपज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि भव्यत्व मार्गणा आमची सुरू आहे. भव्य जीव आणि अभव्य जीव असे जीवांचे 2 प्रकार आहेत आणि हे प्रकार स्वाभाविकी आहे, म्हणजे पारिणामिकी भाव आहे. हा याला कोणत्याही तऱ्हेच्या कर्माच्या उपाधींची गरज नाही. निसर्गतः प्रत्येक जीवामध्ये म्हणजे जीवांमध्ये असणारा हा भाव आहे. काही जीव स्वभावानेच अभव्य असतील तर काही जीव स्वभावानेच भव्य राहणार आहे. आणि भव्यांचे देखील आपण 3 प्रकार बघितले. एक आसन्न भव्य, जे निकट समयामध्ये मोक्षाला जाण्याची योग्यता ठेवून आहे, ते आसन्न भव्य. दुसरं दूर भव्य, जे भावी काळामध्ये कालांतराने मोक्षाला जाणार आहे, ते दूर भव्य. आणि एक अभव्य समभव्य किंवा दूराणुदूर भव्य, की ज्यांना निमित्त कारण तशा प्रकारचं मिळत नाही. योग्यता तर त्यांच्यातही आहे, परंतु त्यांना कधीही त्रिकालवर्ती निमित्त कारण मिळणारच नाही आणि त्यामुळे ते जीव मोक्षाला जाण्याचे किंवा सम्यक दर्शन प्राप्त करण्याचे अधिकारी राहणार नाही. असे हे 3 प्रकारचे भव्य आपण बघितलेले होते. आणि त्यांनी एक उदाहरण काल दिलेलं होतं, विधवा स्त्रीचं एक दिलं आणि दुसरं दिलेलं होतं की सुमेरू पर्वताच्या खाली असणारी माती आहे, ती तिच्यामध्ये कसा घडा निर्माण करण्याची तर शक्ती आहे, पण ती कधीही घडारूप परिणमू शकत नाही. तशा प्रकारे हे जीव अभव्य समभव्य हे कधीही मोक्षाला जाऊ शकत नाही. इथपर्यंत काल आपण आलेलं आहे. आणि पुढचा प्रश्न, जो भव्य अनंत काल में भी सिद्ध नहीं होगा वह तो अभव्य के तुल्य है. मग आता त्यांनी प्रश्न केला, मग त्याला भव्य म्हणताच कशाला, तुम्ही त्याला अभव्य का नाही म्हटलंय? बा तो अभव्य समानच तर आहे. पण आचार्य सांगतात नहीं, क्योंकि मुक्ति पाने की योग्यता की अपेक्षा उनके भव्य संज्ञा बन जाती है. जितने भी जीव मुक्ति जाने के योग्य होते हैं वे सभी नियम से कलंक रहित होते हैं. ऐसा कोई नियम नहीं है. म्हणजे आता सगळेच कलंक रहितच होईल हा नियम नाही सांगता येत. ते त्यांच्यात ती योग्यता आहे, पण योग्यता असताना देखील पर्यायीमध्ये त्याची अभिव्यक्ती मात्र तिथे होणार नाही. म्हणून नियमपूर्वक ते कलंकानी रहितच होतील अशी मात्र त्यांची योग्यता नाही. क्योंकि सर्वथा ऐसा मान लेने पर स्वर्ण पाषाण में व्यभिचार आ जाएगा. जर आम्ही असं मानलो की सर्वथा, तर जगामध्ये असे किती तरी पाषाण असतील की जे कणक पाषाण आहे, पण ते अजूनपर्यंतही किंवा भावी काळात देखील ते त्या ठिकाणी सुवर्ण रूप परिणमणार नाही. तशीच त्यांची नियती आहे असं समजायचं. आणि ते आहेत स्वर्ण पाषाण, ते अंध पाषाण नाही. त्याप्रमाणे हे पण जीव भव्यच आहे, यांच्यात योग्यता विद्यमान आहेच, पण तरी देखील ते कधीही कलंक रहित होऊ शकत नाही, असाच त्यांचा नियोग त्या ठिकाणी आपण समजायचा आहे. म्हणून नहीं, वह अभव्य नहीं है, क्योंकि उनमें भव्यत्व शक्ति है. जैसे कनक पाषाण में जो कभी सोना नहीं बनेगा फिर भी उसे अंध पाषाण नहीं कह सकते, अथवा उस आगामी काल को जो अनंत काल में भी नहीं आएगा अनागामी नहीं कह सकते.
उसी प्रकार सिद्धि न होने पर भी भव्यत्व शक्ति होने के कारण उसे अभव्य नहीं कह सकते. यह भव्य राशि में ही शामिल है. आणि म्हणून त्यांना तर म्हणावं लागतं भव्यच, पण त्यांना त्रिकालवर्ती मात्र मुक्तीचा चान्स नाही. प्रश्न, भव्य जीव की अनारक अवस्था में कितने ज्ञान हो सकते हैं? भव्य जीवांचे अनारक अवस्थेमध्ये किती ज्ञान होऊ शकतील? अनारक अवस्था भव्य जीव किती होऊ शकतील? पहिल्यांदा तर अनारक अवस्था आहे, भव्य जीव आहे, आपण मला समजूया. पर्याय होणार नाही. पहिल्या गुणस्थानात आहे समजूया. तर त्याला किती ज्ञान होऊ शकतील? कुमती कुसृत आणि तीन. पण अनारक अवस्थेत अवधी ज्ञान होत नाही, म्हणून कुमती कुश्रुत 2. आता तो जीव भव्य आहे आणि चौथ्या गुणस्थानात आहे अशी कल्पना करा. तर त्याला मतिश्रुत आणि अवधी अशी अनारक अवस्थेत राहू शकेल. आता तो जीव समजा अनारक अवस्था आणखी कुठे आहे? 13व्या गुणस्थानात समुद्घातामध्ये आहे. म्हणून त्या जीवाला आता तिथे किती ज्ञान होऊ शकतील? एकच ज्ञान. एकच ज्ञान होईल, केवल ज्ञान. म्हणून अपेक्षेने आम्ही जर लावलं तर 6 ज्ञानांचा योग बसला. कुमती कुश्रुत, मतिश्रुत अवधी आणि केवल ज्ञान. अशा प्रकारे भव्य जीवांना अनारक अवस्थेमध्ये हे 6 ज्ञान होतील. पण ही वेगवेगळी जीवराशी आहे. जर आम्ही पर्टिक्युलरली त्या गुणस्थानाच्या परिपाटीनुसार विचार केला तर आत्ता जसं लावलं आम्ही तसं, की कुमती कुश्रुत ज्ञान पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने, मतिश्रुत अवधी ज्ञान चौथ्या गुणस्थानाच्या अपेक्षेने आणि केवल ज्ञान 13व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने. मग एकच ज्ञान तिथे असणार आहे. आता भव्य जीवांना अनारक अवस्थेमध्ये किती प्राण असतात? भव्य जीव आहे, अनारक अवस्था आहे, त्याला कमीत कमी अधिक किती? पंचेंद्रियांच्या अपेक्षेने घेतलं तर 7 प्राण राहतील. आणि एक प्राण राहील 14व्या गुणस्थानात. गुणस्थान घेतलं तर एकच राहील, आयु प्राण. 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने पाहिलं तर एक आयु प्राण राहील. आणखी काही वेगळं उत्तर? जर तो भव्य जीव पहिल्या गुणस्थानात एकेंद्रिय बनणार असेल तर त्याला 3 प्राणही संभवतील, है ना? कारण भव्य जीव पहिल्या गुणस्थानात एकेंद्रिय बनू शकतो. निगोदातून आलेलाच आहे. अनारक अवस्था त्याची तिथे झालेली आहे आणि तो दृष्टिकोन कमीत कमी विचारलाय का की जास्तीत जास्त विचारलं? कमीत कमी नाही, जास्तीत जास्त नाही. भव्य जीवाला अनारक अवस्थेत किती प्राण राहतील? तर अनारक अवस्था पण ती पण लावू शकतो, जी या ठिकाणी नाही त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी भव्य जीव के अनारक अवस्था में अधिक से अधिक 7 प्राण घेतले. 5 इंद्रिय, कायबल आणि आयु. आणि ये 7 प्राण पंचेंद्रियों की अपेक्षा से कहे गए है. ही एक अपेक्षा लावली, पण आपण एकेंद्रिय जीवाची अपेक्षा लावली तर आपण 3 प्राण पण तिथे लावू शकतो. आणि एकाच्या अपेक्षेने जर आम्ही कथन केलं तर 14व्या गुणस्थानात एक आयु प्राण पण लावू शकतो, कारण तिथे पण आता अनारक अवस्था आहे. 13 पर्यंत आहारक अवस्था आहे, पण 14व्या गुणस्थानात मात्र अनारक अवस्था आहे. म्हणून एक प्राण आम्ही लावू शकतो. कारमाण काय योगात जर आम्ही अनारक अवस्था पाहिली तिथे 13व्या मध्ये, तर त्या ठिकाणी 2 प्राण लावता येतात. अपेक्षा आली आहे लक्षात? भव्य जीवों के कितनी संज्ञाएं होती है? भव्य जीवांना नाही तर मग संज्ञा 4 संज्ञा आहे आणि ते 4 संज्ञाच्या अतीत पण होऊ शकतात. 4 संज्ञाच्या अतीत पण होऊ शकतात आणि त्यांना 4ही संज्ञा असू शकतात. भव्य जीवों के नपुंसक वेद में आश्रव के कितने प्रत्यय होते हैं? भव्य जीवांना नपुंसक वेदामध्ये
आश्रवाचे किती प्रत्यय होतील? नपुंसक वेद म्हणजे 2 वेद तर गेले. आता हे एकेंद्रियाच्या अपेक्षेने लावले तर आणि त्यांना आहारात द्विक पण होणार नाही नपुंसक वेद असल्यामुळे. हं. हो. आणि 2 वेद कमी होतील म्हणजे 4 तर हे कमी झाले. 57 मधून 4 53 सामान्य अपेक्षेने घेतलं तर. नाही. आता हो. तिथे म्हणजे मिश्र नाही घेतले तर मिश्र नाही घेतले कमीत कमी विचारलंय का? तर नाही, काहीच नाही मिश्रण कमीत विचारलं. कमी नाही. नपुंसक वेद मध्ये त्यांनी लावले, कमीत कमी पण लावले. कमीत हम्म कमी लावले तर 14 प्रत्यय लावलेले आहे. 9 योगाचे, 4 मनोयोग, 4 वचनयोग आणि 1 कायोग, बस. नपुंसक वेदात कमीत कमी प्रत्यय लावताना शेवटी कशाय लावले असतील ना? नाही कशाय नाहीये. एक 14 प्रत्ययच नाही. हो, 9 योग 5 कशाय लावलेले आहे, बरोबर आहे. 9 नव्या योग आणि 5 एकच कशाय. कशाय राहील. एकच कशाय राहील. अच्छा, 9 कशाय असतील. हा, नाही, संज्वलन मग चतुष्क लावले. संज्वलन चतुष्क लावलाय. 9व्या गुणस्थानात नाही 9व्या का? गुणस्थानात हा. संज्वलन चतुष्क लावलेला आहे आणि नपुंसक वेद लावलेला आहे, असं लावलेलं आहे. म्हणून 9 योग 5 कशाय. तसं तर पाहिलं तर बादर लोभ लावू शकतो अवेद भागामध्ये पाहिलं आपण तर शेवटी. हम्म कारण क्रोध, मान, माया आणि वेद गेला. बादर लोभ एकच लावू शकतो. पण यांनी 9व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने लावलेले आहे म्हणून 4 संज्वलन लावले आणि 1 नपुंसक वेद लावला. म्हणजे एक योग, एक नाही, 4 आणि 4 8 आणि 1 9 योग लावले ना त्यांनी. वेद सहित पाहिलं ना. हे पा, हा वेद सहित हा पाहिलं म्हणून हा आपल्याला कशाला व्हावे लागले. वेद रहित पाहिलं असतं तर मग आपण बादर लोभ हा लावू शकलो असतो. वेद मग सहित वेदातीच होते पाहिलंय ना म्हणून नंतर. 4ही संज्वलन लावलेले आहे. हा. म्हणून 4 संज्वलन आणि नपुंसक वेद अशा अपेक्षेने 14 आसवाचे प्रत्यय कमीत कमी लावले आणि अधिकाधिक लावायचे असेल तर 53 प्रत्यय. जे आताच आहारक दिक काढले आहारद्विक, असतील. हा, आहारद्विक काढून आणि 2 वेद कमी करून. हो तर नपुंसकच नपुंसक विचार. वेदी पाहिला तर 2 वेद कमी करून हम्म. एवढे प्रत्यय लावले. ठीक आहे. अभव्य, आता अभव्यत्वाची तालिका पाहू आपण. अभव्य जीव, अभव्य जीवाच्या अपेक्षेने जरा मी विचार केला तर या गती अभव्य जीव याचं गुणस्थान तर पहिलंच असणार आहे आणि पहिल्या गुणस्थानात 4ही गती संभवू शकतात. त्यामुळे आम्हाला या दृष्टीतून 4 गती आणि एकच गुणस्थान या अपेक्षेने अभव्यत्व मार्गणा पाहायची आहे. सोपं आहे अभव्यत्व मार्गणा बघणं. गती किती राहतील? 4 सगळ्या 4. सगळ्या इंद्रिय 5 एक सगळे. इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. काय षटकार. षटकाही राहील. राहतील. योग योगही योग आहारक द्विक नाही राहणार, अभव्य आहे तर. हा, अभव्य बाकी आहे म्हणजे सगळे तर 13 आहारक द्विक. 13 योग. 13 योग राहतील. आहारक द्विक त्याला कधीच होणार नाही. वेद तिन्ही पण राहू शकतात. राहतील. कषाय 25 25ही राहतील आणि हा कषायातीत कोणत्याही कषायानी होत नाही. अनंतानुबंधीनी देखील हा रहित होणार नाही. ज्ञान कुज्ञान 3. याला कुज्ञानच राहतील 3. हा कधीही सुज्ञानी बनणार नाही. संयम असंयमी. संयमच राहील. निरंतर असंयमी. दर्शन 2 दर्शन. 2 चक्षु चक्षु अचक्षु. अचक्षु. दर्शन, चक्षु अचक्षु. लेशा काही पण. काही राहील. भव्यत्व अभव्य. स्वकीय अभव्यते म्हणून स्वकीय. सम्यक्त्व मिथ्यात्व. मिथ्यात्व फक्त. मिथ्यात्वच. संज्ञी दोन्ही पण दोन्ही राहील. दोन्ही राहील. आहारक दोन्ही. आहारक अनाहारक दोन्ही दोन्ही राहील इथे आहे. पण. गुणस्थान पहिलं फक्त पहिलं.
पहिलं. जीव समास 19 पूर्ण 19. 19ही. पर्याप्ती 6 साही पर्याप्त. 6ही. प्राण 10 प्राण. 10. 10 पण. संज्ञा 4 चारी संज्ञा. पण. 4 संज्ञा. उपयोग 3 दर्शन ज्ञानोपयोग आणि 2 दर्शनोपयोग 5. दर्शन 5 उपयोग. ध्यान आर्तन रौद्र. अर्थ आणि रौद्र म्हणजे 8. रौद्रच राहतील. हम्म. धर्म आणि शुक्ल होणारच नाहीत. हम्म. आश्रव 55. 2 2 आरब्धिक आरब्धिक करून. नाही. 55 प्रकारे आश्रव आहे. जाती पूर्ण 84. पूर्ण 84 84 लाख आणि आणि कुल कुल पण कुल पूर्ण. पण सगळे 199 कुल कोटी. भाव भाव भावामध्ये औपशमिक आता औपशमिक काही तर असणारच नसणारच आहे. नाही. औपशमिक पण नसेल. औपशमिक पण नसेल. क्षायिक पण नाही. क्षायक्षमिक मध्ये औपशमिक पण कोणते नाही. राहील? असंयम. पहिल्यांदा ज्ञान हा 3 म्हणजे कुज्ञान, 3 अज्ञान, 3 3 कुज्ञान, 2 कुज्ञान, दर्शन, 2 5 दर्शन, 5 लब्धी. 5 बस लब्धी. बस 5 आणि 5 लब्धी. 10 भाव राहतील हा क्षायक्षमिकातले. औदैक मधले औदैक मध्ये 4 गती, 4 कषाय, 3 गती. लिंग, मिथ्या दर्शन, औदैक अज्ञान, लेश्या, असिद्धत्व, असंयम, असिद्ध. असंयम. म्हणजे औदैक भाव हे मात्र सगळेच. सगळेच्या सगळे 21च्या 21 आहे. आणि भव्य मध्ये पारिणामिक भावामध्ये 2च 2 भाव राहतील. जीवत्व आणि अभव्यत्व अभव्यत्व. आणि जीवत्व. अशा तऱ्हेने अभव्य मार्गणं आपण पाहिली. प्रश्न आता अभव्य प्रश्न है काही? अभव्य जीव के लिए क्या उदाहरण दिया जा सकता है? अभव्य जीवासाठी कोणतं उदाहरण दिले जाईल? काल विद्वास्त्रीचं आपण अभव्य समभव्य मध्ये दिलं होतं आणि इथे द्यायचंय उदाहरण वंध्य वंध्य. स्त्रीचं. अभव्य जीव के लिए वंध्या स्त्री का उदाहरण दिया जा सकता है. जिस प्रकार वंध्या स्त्री के पति का संयोग होते हुए तथा और भी सभी प्रकार के बाह्य कारणों के मिलने पर भी कभी पुत्र नहीं होता क्योंकि उसके संतान उत्पन्न करने की शक्ति या योग्यता ही नहीं है. उसी प्रकार अभव्य जीव में मुक्ति के कारण मिलने पर भी कभी इनकी मुक्ति नहीं होगी. अभव्य जीव कहाँ कहाँ नहीं होते हैं. अभव्य जीव कुठे कुठे जन्म घेऊ शकत नाही. नियमपूर्वक ते तिथे ते बनणारच नाही. ते पद त्यांना उपलब्ध होणारच नाही. असे कोणते पद आहे? लोकांतिक देव. लोकांतिक देव. लोकांतिक देव. अजून नंतर 9 अनुदेश आणि 9 5 अनुत्तर अनुदेश, वाले. 5 अनुत्तर वाले. अजून आणि दक्षिणेंद्र. हे सौधर्मामधलं म्हणजे हे बाकी इंद्रामधले एक इंद्र आहे कोणते तरी एक दक्षिणेंद्र म्हणायचं त्यांना. दक्षिणेंद्र. सौधर्मीच्या लाईन कडलं म्हणजे हा. सौधर्म ईशान सोडून द्यायचं. सौधर्म ईशान, सानत कुमार घ्यायचं, माहेंद्र म्हणजे दक्षिणेंद्र ज्याला म्हणतो आपण ते सगळे दक्षिणेंद्र हे शची एक इंद्राणी पण आहे. भवावतारी असतात. सची इंद्राणी पण शची आहे. इंद्राणी. हा आणखी तीर्थंकर. आता ते तीर्थंकर वगैरे महापुरुषांमध्ये चालते. महापुरुष 169 म्हणजे 63 शलाका महापुरुष. पुरुष म्हणता येईल का? 63 शलाका पुरुष पण भव्यच आहे सगळे. ते पण पद अभव्यांना प्राप्त होऊ शकत नाही. ते जीव पण नियमाने भव्यच आहे. अभव्यांना ते पद प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे तीर्थंकराचं नाही, चक्रवर्तीचं नाही, नारायण नाही, प्रतिनारायण नाही, बलभद्र नाही, कामदेव नाही. कामदेव तर सगळेच्या सगळे किती कामदेव होतात एकूण? 24 ना? 24 होतात. आणि पहिले कामदेव कोण झाले या अवसर्पिणी काळामध्ये? आदिनाथ भगवान. आदिनाथ भगवान बाहुबली भगवान. हा, नाही बाहुबली होते. बाहुबली भगवान बाहुबली झाले होते. पहिले कामदेव. आणि शेवटचे कामदेव कोण झाले? 24वे. कामदेवांची नावं नाही माहिती. जंबूस्वामी. जंबूस्वामी जे होते हे 24वे कामदेव झाले.
जे मथुरा नगरी वरून हो ना. ह्याला गेले, हा, हम्म. ते जम्बूत स्वामी 24वे कामदेव होते. आणि हम्म. मधले 3 कामदेव तर सगळ्यांना माहिती आहे. तीन शांतीनाथ, हे बद्रीनाथ, अरहनाथ. अरहनाथ. हा. शांतीनाथ, कुंथुनाथ, शांतीनाथ, कुंथुनाथ आणि नाथ अरहनाथ अरे अरहनाथ. अरहनाथ. हे 3 तीर्थंकर 3 तीन पदवीचे धारी पदवीधारी. होते. हम्म. एक चक्रवर्ती पण होते, एक कामदेव नंतर कामदेव कामदेव पण पण होते होते आणि आणि तीर्थंकर. आणि तीर्थंकर. तीर्थंकर तीर्थंकर पण होते. शांतीनाथ स्वामी कोणत्या नंबरचे चक्रवर्ती होते? पंचम. पंचम, 5व्या हा नंबरचे होते. 5, 6, 7. हा पंचम. 5व्या नंबरचे हे 6 आणि 7 हम्म. असे ते 3 कामदेव होते. असं असं. नाही, चक्रवर्ती होते. कामदेव नाही, चक्रवर्ती. चक्रवर्ती 5व्या नंबरचे होते. हम्म. अशा प्रकारे हे 12वे कामदेव होते. हं? कामदेव 12वे होते हा, आणि 12वे चक्रवर्ती कामदेव. हो, 5वे. 12 कामदेव, बरोबर आहे. हा, हम्म. तर असे हे सगळे पद ज्यांना मिळणार आहे ते जीव भव्यच असणार आहे. म्हणून अभव्य जीव 9 अनुदिश 5 अनुत्तर विमानों में नहीं होते. लौकांतिक देव सभी दक्षिणेंद्र अग्रमहिषी. अग्रमहिषी याचा अर्थ काय? महिषी म्हणजे ऋषी. अग्रमहिषी शब्द आलाय त्याच्यात. अग्रमहिषी अर्थ काय? महिषी म्हणजे स्त्री, तसे महिषीचा अर्थ आहे म्हैस. म्हैस. संस्कृत मध्ये त्याचा अर्थ आहे म्हैस. हम्म. पण अग्रमहिषी म्हटलेला आहे म्हणजे अग्रपट्टराणी, महत्वाची पट्टराणी जी सची इंद्राणी आहे तिला अग्रमहिषी अच्छा. हे पण नाव आहे. म्हणून सचिंद्राणी. अग्रमहिषी. नंतर लोकपाल, सोम वगैरे हे जे लोकपाल आहे ना, हे हम्म. सुद्धा एक भवावतारी असतात. नंतर अच्छा. सौधर्म इंद्र महापुरुषांमध्ये सीता आदी विशिष्ट सतिया, 16 सतिया ज्या झाल्या आहेत त्या 16 हम्म. सती. नंतर वेद स्त्रिया जिनको तीर्थंकर भगवान ने मोक्षगामी बताया. हम्म. आणि 169 महापुरुषामध्ये तीर्थंकरांचे माता पिता गर्भीतच आहे. म्हणून हा. ते पण भव्यच असणार आहे. हम्म. साधी मिथ्यादृष्टी, परत त्याच्यामध्ये हे सुटलंच आपलं. साधी मिथ्यादृष्टी द्वितीय गुणस्थान से 14वें गुणस्थान तक कोई अभव्य नहीं होते, अर्थात सभी भव्य ही होते हैं. क्या अभव्य जीव के भी वैक्रियक मिश्र का योग हो सकता है? हो. वैक्रियक मिश्र का हो, असू होऊ शकतो. हम्म. शकते. असू शकतो. म्हणजे कंदेव आणि नंतर जाऊ नारकी शकतो. यांना हम्म. असू शकतो. फक्त नियम हा लावायचा की देवांमध्ये ते जातील तर कुठपर्यंत जातील. वैक्रियक मिश्र असताना ते कुठपर्यंत जाऊ शकतील, किंवा वैक्रियक शरीरवाले देवांमध्ये 16 की 12 किंवा 16व्या स्वर्गापर्यंत. हा? नवग्रैवेकापर्यंत. नवग्रैवेक 16 हम्म. विमानांच्या वरही नवग्रैवेकापर्यंत ते जाऊ शकतात मिथ्यादृष्टी देव. म्हणून मिथ्यादृष्टी देव तिथपर्यंत आहे, नवग्रैवेकापर्यंत. पुढचे मग अनुत्तर आणि अनुदिश तिथे तर सम्यक दृष्टीच आहे सगळे. म्हणून हम्म. ग्रैवेकापर्यंत मिथ्यादृष्टी म्हणजे जीव अभव्य जन्म जातात घेऊन. का तिथपर्यंत? अभव्य. हो, अभव्य पण. मिथ्या दृष्टीचं ठीक आहे, म्हणून तर पण आम्ही अभव्य. अभव्य पण ज्यांचं मुनी अवस्था ज्यांनी धारण केलेली आहे, द्रव्यलिंगी मुनी आहे, अत्यंत हा. तपश्चरण करतात, श्रद्धापूर्वक आचरण पण करतात, पण तरीही अंतरंगात भाव भासनापूर्वक आत्मप्रतीती होत नाही. आणि म्हणून ते ग्रैवेकापर्यंत जातात. म्हणून आम्ही छडालात म्हणतो की अंतिम ग्रीवक लौकी हद पायो अनंत बिरियापद. अनंत वेळा यांनी ग्रैवेक पद पण धारण केलेलं असू शकतं. समवशरणात पण हा जीव गेलेला असू शकतो. अरे पण म्हणून अभव्य हा जीव जात नाही ना 2 आहे समोर. त्याच्यावर मान्यता. 2 मान्यता आहे. कोणी म्हणतात की तो जात नाही, आणि काही जणांची मान्यता अशी आहे की तो जातो, पण त्याला उपदेश रुचत नाही, पचत नाही. अभव्य जीव के भी वैक्रियक मिश्र का योग हो सकता है, क्योंकि अभव्य जीव भी देव नारकियों में जा सकता है. क्या अभव्य जीवों के भी अवधि दर्शन होता है? अवधि दर्शन होईल का त्यांना? अवधी दर्शन होईल. अवधी दर्शन नाही. अवधी दर्शन. 2 मान्यता आहे याच्यामध्ये. म्हणून आपण त्या ठिकाणी एकांताने नाही म्हणू. काही आचार्यांनी
अवधीला पण दर्शन मांडलेलं आहे, म्हणून त्या अपेक्षेने त्यांना म्हणता येईल. पण सर्वसामान्य आम्ही जो अवधी दर्शन आता पाहिलं त्यावेळेला नियम लावला की तिसऱ्या गुणस्थानापासून अवधी दर्शन आहे, त्यामुळे अवधी दर्शन यांना असणार नाही. सर्वसामान्य आम्ही जो आता नियम लावला 24 स्थानात त्या अपेक्षेने. म्हणून जो आचार्य महाराज पहले गुणस्थान से अवधि दर्शन मानते हैं, उनके अनुसार विभंगावधि ज्ञानी अभव्य के भी अवधि दर्शन हो जाएगा. सामान्य से अभव्य जीवों के अवधि दर्शन नहीं हो सकता, क्योंकि अवधि दर्शन तीसरे गुणस्थान से 12वें गुणस्थान तक होता है. क्या अभव्य जीवों के भी सभी लेशाएं हो सकती है? सगळ्या लेशा राहतील का त्यांना? हो. राहत आता आपण जे बघितलं त्याच्यानुसार होतील. हो, नरकात 3 अशुभ राहतील आणि स्वर्गामधल्या दिवांना ग्रैवेक पर्यंत जातो म्हणजे शुभलेशा पण आहे. आणि देवांना तशी पण पर्याप्त झाल्यानंतर शुभलेशाच आहे. इव्हन म्हणजे ते भवनत्रिक देव असले तरी देखील त्यांना लेशा मात्र पर्याप्तक बनल्यानंतर शुभलेशाच त्यांची असते. म्हणून अभव्य जीवांना किंवा भोगभूमीमध्ये जो एखादा जीव गेला तर तिथेही शुभलेशा आहे, कारण भोगभूमीमध्ये जन्म होऊ शकतो ना या जीवाचा, अभव्य जीवाचा मिथ्यात्व घेऊन, त्यामुळे तिथे पण ती लेशा असू शकते. म्हणून वैमानिक देवों की पर्याप्त पर्याप्तावस्था में, क्योंकि द्रव्यलिंगी अभव्य मुनि नवम ग्रैवेक तक जा सकता है. हे आलंच पुढे की द्रव्यलिंगी अभव्य मुनी असेल तर नवग्रैवेकापर्यंत जाऊ शकतो. त्यांची अपर्याप्तक अवस्थेमध्ये सुद्धा शुभलेशा असते. भवनत्रिकामध्ये नाही राहणार, पण वैमानिक देवामध्ये ज्यांचा जन्म होऊ लागलेला आहे त्यांची जाताना शुभलेशा असते. पण कदाचित मिथ्यात्व अवस्थेत मरण झालं, परिणामात बिघाड आली, तर मरताना मात्र काही वैमानिक देवांची अशुभलेशा पण होऊन ते मरण करतात आणि एकेंद्रिय पर्याय धारण करतात. म्हणून दोनचं असा वेगळं कॉम्बिनेशन आहे. भवनत्रिक में पर्याप्त अवस्था में पीतलेशा आणि मनुष्य आणि तिर्यंच पर्याप्तक अवस्था में अशा प्रकारच्या शुभलेशा त्यांच्या असू शकतात. आणि अशुभलेशा कुठे राहतील तर नारकी पर्याप्त, नारकींची पर्याप्त आणि अपर्याप्तक अवस्थेमध्ये. नंतर मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यांची पर्याप्तक आणि अपर्याप्तक अवस्थेत. एकेंद्रियाच्या पासून चतुरेंद्रियापर्यंत अशुभलेशाच असतात आणि भवनत्रिकामध्ये अपर्याप्तक अवस्थेमध्ये अशुभलेशाच त्यांची जन्म घेताना असते. अभव्य असौज्ञी जीव के कितने प्राण होते हैं? अभव्य असौज्ञी जीव, असौज्ञी म्हटलं तर पंचेंद्रिय, मनोबलच नाही राहणार ना. 9 प्राण आहेत. 9 प्राण राहतील. 5 इंद्रिय, 2 बल, श्वासोश्वास आणि आयु असे 9 प्राण पर्याप्तक जीवांच्या अपेक्षेने सांगितलेले आहे. पर्याप्तक आणि अपर्याप्तक अपेक्षेने तथा अभव्य असौज्ञी जीव के कम से कम 3 प्राण होते हैं, है ना. एक इंद्रिय, काय आणि श्वासोश्वास, आयु. म्हणून ये 3 प्राण एकेंद्रिय की निवृत्त अपर्याप्तक अवस्था में और लब्ध पर्याप्तक जीवों के होते हैं. कारमान का योग में भी 3 ही प्राण होते हैं. आता प्रश्न उत्तर आहे, अभव्य समभव्य जीव किस किस गति में पाए जाते हैं? समभव्य जीव चारही गतीमध्ये आहे. सिद्ध भगवंतांना भव्य म्हणायचं की अभव्य म्हणायचं? आपण दोन्ही नाही म्हणत ना. अभव्य पण नाही, भव्य पण नाही. आपण ते मगाशी काल बघितलं होतं ना, अतीत भव्य. कालच याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे की सिद्ध भगवंतांना अतीत भव्य म्हणायचं, भव्य पण नाही म्हणतायत त्यांना. कारण भव्य यासाठी म्हणता येत नाही की भव्य जीव त्यांना म्हणतात की ज्यांच्यात ते गुण प्राप्त करण्याची योग्यता आहे त्याला भव्य म्हणतात.
आता त्या ऑलरेडी त्या गुणांची त्यांनी प्राप्ती केलेली आहे, म्हणून त्यांना आम्ही भव्य पण म्हणू शकत नाही. आणि अभव्य का नाही म्हणायचं, तर अभव्य म्हणत असताना त्यांनी कारण काय दिलेलं होतं काल, की त्यांना जर त्याची प्राप्ती होऊन चुकली आहे तर त्यांना आम्ही अभव्य कसं काय म्हणू शकतो. म्हणून दोन्ही तऱ्हेने त्यांनी सांगितलं की त्यांना भव्यही म्हणता येत नाही आणि अभव्यही म्हणता येत नाही. आणि इन्हें पारिणामिक भावों की दृष्टि से देखा जाता है, तब फिर यूं समझना कि पारिणामिक भावों का भी नाश संभव है, क्योंकि ऐसा आर्ष उपदेश है और आर्ष उपदेश को असत्यत्व अभाव संप्राप्त है. काय त्यांनी उत्तर दिलं, सिद्ध भगवान न भव्य सिद्ध है न अभव्य सिद्ध, क्योंकि भव्य व अभव्य भी कर्मों के उदय से संभव होता है. अतः कर्मोदय के अभाव में वे न तो भव्य है और न अभव्य है. इन्हें पारिणामिक भावों की दृष्टि से देखा जाता है, तब फिर यूं समझना की पारिणामिक भावों का भी नाश संभव है. आता जरी त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे तरी हा पारिणामिक भाव जो सांगितलेला आहे, भव्यत्व आणि अभव्यत्व, हा पर्यायार्थिक नयाच्या दृष्टीने सांगितलेला आहे. त्यामुळे आम्ही पारिणामिक भावाचा अभाव झाला असं त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. काही जीवाजवळ अशा शक्ती आहे की त्या केवळ संसार अवस्थेमध्येच कार्य करतात, म्हणून आम्ही त्या गुणांचा अभाव झाला किंवा गुणांचा सिद्धवंतांना नाश झाला किंवा शून्यत्वाचा प्रसंग आला असं म्हणू शकत नाही. त्यापैकी एक शक्ती ही जशी भव्यत्व शक्ती सांगितली तशी एक योग शक्ती देखील सांगितलेली आहे. ही योग शक्ती जर पाहिली आम्ही तर ती कुठपर्यंत आहे, 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. 14व्या गुणस्थानात योग शक्ती देखील आम्हाला दिसत नाही, म्हणून आम्ही त्या गुणाचा समूळ नाश झाला असं त्या ठिकाणी म्हणू शकत नाही. फक्त तो गुण आता त्या ठिकाणी कार्य करणार नाही असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. म्हणून गुणांमध्ये वाढ होत नाही किंवा गुणांमध्ये घट होत नाही, ही एक मान्यता आम्ही पक्की ठेवायची आहे. काही शक्ती संसार अवस्थेतच कार्य करतात, जसं पर्याप्ती शक्ती आहे. पर्याप्ती शक्ती कुणाची शक्ती आहे, ह्या ज्या आपण 6 पर्याप्ती लावतो, ही पर्याप्ती शक्ती म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेला काय म्हटलेलं आहे, या जीवाच्या शक्तीच्या पूर्णतेला पर्याप्ती असं म्हणतात. इंद्रियाची पूर्णता करणं ही इंद्रिय पर्याप्ती शक्ती झाली. कुणाची आहे ही शक्ती, ही पण जीवाची शक्ती आहे. नाही, शरीराची नाही, जीवाची शक्ती आहे ती. पण जीवाची शक्ती असताना ती केवळ संसार अवस्थेत कार्य करते आहे. मुक्त अवस्थेत तिचं आता काहीही कार्य शिल्लक राहिलेलं नाही, हे लावायचं. योग शक्ती कुणाची आहे, भाव योग कुणाचा म्हणतो आम्ही, कर्माला ग्रहण करण्याची जीवाची शक्ती म्हणतो, है ना. आहे ती जीवाची शक्ती, पण ती आता 13व्या गुणस्थानाच्या पुढे तिचा कार्य काहीही नाही, म्हणून ती निष्क्रिय झाली म्हणा किंवा तिचं काम संपलं म्हणा, ती कार्य करत नाही. अशा 2-3 शक्ती अशा आहे. त्यापैकी ही भव्यत्व शक्ती पण असंच लावायचं, भव्यत्व गुण की नष्ट झाला असं म्हणण्यापेक्षा तो पारिणामिक भाव रूपाने आता फक्त त्या ठिकाणी जीवत्व मांडलं तरीही काम भागलेलं आहे. भव्य अभव्य म्हणण्याची तिथे काही गरज उरलेली नाही या बाकीच्या शक्तींसारखी. जसं मी योग शक्ती सांगितली, पर्याप्ती शक्ती सांगितली, या शक्तींप्रमाणे आता प्राणही आम्ही म्हणतो, तर प्राण धारण करण्याची जी द्रव्य प्राणाला धारण करण्याची शक्ती ती पण आता नाही आहे. मग जीव आता कोणत्या प्राणांनी जगतो आहे, तर चैतन्य प्राणांनी जगतो आहे. तर अशा या शक्ती काही संसार अवस्थेमध्येच आम्हाला दिसतात. एक प्रश्न घेऊन घेऊ फक्त. भव्य पंचेंद्रिय जीवों के कौन से योग नियम से होते हैं, कोणते योग नियमानी होतीलच. भव्य पंचेंद्रिय जीवों के औदारिक होतील, अनुभव 2 मनोयोग, 2 वचन योग आणि एक औदारिक आणि कर्मांकाय योग, 13व्या गुणस्थानातला. आणि यांनी उत्तर दिलं की भव्य जीवों के एक भी योग नियम से नहीं होता है. 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने, 14व्या गुणस्थानाच्या अपेक्षेने पाहिलं तर एकही योग नाही आहे.
क्योंकि 14वें गुणस्थान वाले पंचेंद्रिय जीवों के एक भी योग नहीं होता आणि छद्मस्थ जीवांच्या अपेक्षेने संज्ञी पंचेंद्रिय भव्य जीवांच्या अपेक्षेने 8 योग नियम से आहे, 4 मनोयोग आणि 4 वचन योग. आणि काय योग का नाही काय योग लावायलाच पाहिजे होता. यहाँ पर्याप्त संज्ञी जीवों की अपेक्षा कथन किया गया है. निवृत्त पर्याप्तक तथा लब्ध पर्याप्तक जीवों के तो उपरयुक्त 8 योग होते ही नहीं है आणि पंचेंद्रिय जीवों के एक काय योग भी नियम से होता है. म्हणजे तो घेतला 13व्यातला. क्योंकि यह सुनिश्चित नहीं कि औदारिक काय योग होगा ही या वैक्रियक काय योग. 7 काय योगों में से कोई वैक्रियक कशाला होईल? काय योग नाही. त्यांनी वैक्रियक भव्य जीवांच्या अपेक्षेने लावताना लावलं. तो स्वर्गामध्ये गेलेला जीव आहे तर त्याला वैक्रियक काय योग राहील. असं 4 मनोयोग, 4 वचनयोग आणि 1 वैक्रियक काय योग किंवा औदारिक काय योग असं कॉम्बिनेशन 9चं लावलं. संज्ञी पंचेंद्रिय घेतला की नाही आणि भव्य घेतला तर तो देव पण होऊ शकतो, नरकात पण जाऊ शकतो, या अपेक्षेने तो लावलेला आहे. उद्याला पाहू बाकी. हाच प्रश्न उद्याला पाहू आपण. त्या द्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.